कडे जास्तीत जास्त लक्ष देणं फार आवश्यकता आहे. नाहीतर आपल्याला आणखी एक फाळणी होते की काय याची वाट पाहावी लागेल. तर त्याची वेळीच दखल नाही घेतली तर फार गंभीर परिणाम दिसून येतील. आणि आज त्याचे 48 पासून केलेलं वीर सावरकरांनी वक्तव्य आज आपण बघतोय आज काय स्थिती आहे ती. देश स्वातंत्र्य झाला तरी आपल्याला स्वतंत्र देशात मन मोकळेपणाने फिरता येत नाही. नागालँडमध्ये अरुणाचलमध्ये गेलं तर इनर लाईन परमिट काढल्याशिवाय तुम्हाला प्रवेश नाही आहे. हे आपल्या भारतात आपण भारत देश स्वतंत्र झालाय की न झालाय ही शंका निर्माण होते. असा हा भूभाग आहे. आणि त्यांनी केलेलं वक्तव्य आज आपल्याला दिसून येतंय की काय गंभीर परिस्थिती आहे. आणि त्याचे हे जर आता बऱ्याचशा गोष्टी बरेचसे लोक 7 सिस्टर वगैरे असा उल्लेख करतात. 7 सिस्टर म्हणजे 7 राज्य. आता जर सिक्कीम धरलं तर 8 राज्य होतात त्या भागातील पूर्वोत्तर भागात. पण ह्या मागची हा गोंडस शब्द सर्वांना माहिती आहे, गोंडस आहे, पण त्याच्या मागची भूमिका काय दडलेली आहे कोणालाही माहिती नाही आहे. माणसाचं ब्रेन वॉशिंग कसं केलं जातं त्याचं एक उदाहरण सांगतो. जुन्या बायबल ओल्ड टेस्टमेंटमध्ये एक पौराणिक कथा आहे त्यांच्यामध्ये. त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं एक राजा असतो आणि त्याला 7 मुली असतात. आणि तो राजा इतका अत्याचारी असतो की त्या 7ही मुली ईश्वराकडे प्रार्थना करायच्या, हे ईश्वरा केव्हा आम्हाला आमच्या बापाकडून आमची सुटका करशील, अशी प्रार्थना करत असतील. ती स्टोरी ह्या परदेशी विचाराच्या लोकांनी त्या भागामध्ये प्रवेश करताना त्यांना सर्वांना धर्मांतर करताना त्या लोकांमध्ये घुसवली की अशी की 7 राज्य 7 सिस्टर म्हणजे ही 7 राज्य आहे आणि तुमचा बाप म्हणजे कोण, भारत, याच्यापासून आम्हाला सुटका आहे. आणि ही जर लहानपणापासून जर बिंबवली एखाद्या शाळेमधून प्रार्थना स्थळामधून जर बिंबवली तर समोरची व्यक्ती काय म्हणणार, सहजच राग येणार ना. होय आम्हाला पण त्याच्या मागची काय भूमिका आहे, कोण अत्याचार करतोय हे कोणाला त्यांना सुद्धा माहिती नाहीये, पण असं सांगितलं जातं. मग साहजिकच तुम्ही जर गेलात तर ते विचारतात डिड यू कम फ्रॉम इंडिया. आपल्याला हो म्हणावं लागतं, पण ते स्वतःला भारतीय समजत नाही. हां, मग तुम्ही आमचे शत्रू आहात. म्हणजे एक शत्रूला काय करायचं असतं, एक तर मारून टाकायचं असतं तर हाकलून द्यायचं असतं. तर दोनच भूमिका असतात, त्याप्रमाणे ते आपल्याशी करतात. पण त्यांना आपल्याबद्दल इतकं गैरसमज आहे. हा गैरसमज कसा निर्माण झाला तर थोडं मी तिची पार्श्वभूमिका सांगून त्याचं सविस्तर वर्णन करतो. ही आपली भारत माता, तिला वंदन करून आपण पुढे जाऊया. हा एकेकाळी आपल्याला पिक्चर जरा फुल पिक्चर दिसेल असं बघा. नाही अकाउंट केलं का हे तुम्ही ऍडजस्ट करा. अर्धवट दिसते, पूर्ण दिसत नाही. वरचं का असं अर्धवट दिसत नाही. तुमचं पिक्चर काहीतरी हे हा एकेकाळी आपला अखंड भारत होता. आज कमी कमी होत आपली काय परिस्थिती निर्माण झाली ती बघा. आणि आज आपल्या विरुद्ध विचाराचा धर्मांतर करून ख्रिश्चन धर्म म्हणा किंवा मुसलमान धर्मावर आज जगामध्ये त्यांची 57-58 राज्य आहेत, देश आहेत. जवळजवळ युरोप खंड संपूर्ण ख्रिश्चनमय आहे. आणि आपला एकेकाळी अखंड भारत असलेला किती कमी कमी होत गेला होता. म्हणून स्वामी विवेकानंदांनी म्हटलं होतं की येत्या 50 वर्षापर्यंत आपल्याला आपल्या इतर कोणाची पूजा न करता आपल्या देशाचीच पूजा करावी लागणार आहे. त्याचं मागचं हे कारण होतं. काहीतरी त्याच्यामध्ये लेफ्ट येतं तुमचं
से जाओ, इधर से जाने का। हाँ, वहाँ रास्ता नहीं है, यहाँ से जाना पड़ेगा। आता पूर्ण पिक्चर दिसत होत होता. लॅपटॉप मध्ये काही सेटिंग करता येईल का? हा? कोणाला माहिती नसेल त्यांना. भारत 7 राज्य, सिक्कीम धरून 8 राज्याचं होतं असं. आणि ही जी इथे याला चिकन नेक जो आहे तो 2%, 98% आंतरराष्ट्रीय सीमाने 2% आपला भारत हा जोडला गेलेला. हा त्यांना पूर्ण वेगळा करायचं षडयंत्र स्वातंत्र्यापूर्वीपासून चाललं होतं, पण ते शक्य झालं नाही. ही जी 7 राज्य म्हणजे बघा, चायना, भूतान, म्यानमार, इकडे बांगलादेशाने व्यापलेली आहे. हा संपूर्ण जो मध्ये आपल्याला डोकलाम प्रकरण तुम्ही ऐकलं असाल, ते काय होतं डोकलाम? का हा भूतानमध्ये असलेला उंचावरती पठारावरती ही भूमी आहे. त्या ठिकाणी जर चायनीज आर्मी आली असती तर हा संपूर्ण भाग त्यांना मोकळा करायचा होता. पण मोदीने त्याच्या कूटनीतीने तो हाणून पाडला आणि एकही ब्लडशेड न होता आपल्याला तो भाग आपला अबाधित राखता आला. आता साधारण त्यांची पॉप्युलेशन वगैरे हे सगळं दिलेलं आहे. आणि बघा, पहिलं जे आहे ते अरुणाचल, म्हणजे ते सूर्योदय पहिला भारतामध्ये 4-4:30ला सूर्योदय होतो, तो हा भाग अरुणाचल म्हणतो. त्या ज्या गावात पहिलं किरण पडतं त्या गावाचं नाव आहे डोंगगाव. आणि खाली ते गाव आहे, हे गाव आहे. हा सूर्योदय होतोय, 4ला सूर्योदय होतो तिकडे. आणि हा तुम्हाला त्या भागामध्ये शिवाजीचा पुतळा कसा काय आला, किती लोकांना माहिती आहे. तवांगमध्ये कुणी गेलंय का? नॉर्थ ईस्टचा प्रवास आपल्यापैकी कोणाचा झाला नसेल तर सांगतो, अरुणाचलमध्ये पूर्णाकृती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. तो का आहे? आपल्या सगळ्यांना 62 युद्ध माहिती असेल. चीनने आक्रमण केलं होतं त्यावेळी 1200 एका जागेवरून, एका दिशेकडून 1200 चीनी सैनिकांनी घुसखोरी केली. आणि इकडे आपले फक्त 102 सोल्जर होते. हेडक्वार्टरकडून त्यांना मेसेज आला की आपण त्याचा मुकाबला करू शकत नाही आहे, तुम्ही परत या. पण त्या 102 सोल्जरांनी निर्णय घेतला, आम्ही देशाच्या सीमा राखण्यासाठी इथे आहोत, आम्ही परत येणार नाही, तुमची रणनीती सांगा आम्हाला, आम्ही लढाई करू. पण त्यांनी सांगायचं आपल्याला लढाई करायची नाही आहे. त्यावेळचं गव्हर्नमेंट, पंतप्रधानची कशी भूमिका घेतात ते बघा. पण त्या सोल्जरांनी ठरवलं की नाही, आम्ही देशाचं संरक्षण, शरदवरती संरक्षण करण्यासाठी आहोत आणि आम्ही लढत राहणार. ते एकही परत आलेले नाही आहे, आज तगायत परत आलेले. ते जे 1200 लोकांनी आक्रमण केलं होतं त्या लोकांनी सगळ्यांना आपले 102 शहीद झाले. आणि शहीद होताना सुद्धा त्यांचं बघा किती देशाबद्दल प्रेम होतं. त्यांची टोपी आणि रायफल एका दगडावरती ठेवली
असं. तर त्यांना समज झाला की जितके आपण मारतो आहोत तितके परत ते तुझ्या डोक्यावर दिसतात आहेत आणि त्यांना वाटलं की मोठ्या प्रमाणात भारतीय सैन्य आहे, आपण याचा मुकाबला करू शकणार नाही. ते परत गेले. एकही इंच त्यांना क्रॉस करता आली नाही त्या 1200 सोल्जरांना. आता हे 102 सोल्जर कोण होते? हे मराठा इन्फॅन्ट्रीचे सोल्जर होते आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा शिवाजी महाराजांचा पुतळा तवांगमध्ये उभारलेला आहे. मग साधारण तिकडची हिस्टॉरिकल प्लेसेस कुठे असतात, काय बघता येईल आपल्याला हे दिसतं त्याच्यावरून. हां, आणि इथे आपण आलो परशुराम कुंड. हे परशुराम कुंड इकडे कसं काय हो? असं म्हटलं जातं परशुराम हे केरळमधले किंवा कोकणातले अशी आख्यायिका आहे. प्रत्यक्ष अजून कुठले आपल्याला माहिती नाही आहे. पण जर आपण आख्यायिका ज्या अशा आहेत, पुढची घटना आहेत त्याच्यावरून म्हटलं तर की परशुरामाने आपल्याचा वडिलांच्या त्याच्या पिताश्रीच्या सांगण्यावरून आईचा खून केला होता, हे सर्वांना माहिती आहे. आणि तो जेव्हा खून केला त्यांचा तो रक्ताने, आईच्या रक्ताने माखलेला परशु त्या सर्वसामान्य लोकांना त्याने सळो की पळ करून सोडलं. नाही, आईच्या रक्ताने माखलेला परशु हा आमच्या विहिरीमध्ये किंवा ओढ्यामध्ये धुवायचा नाही. आणि असं करत कोकण करत देशावरती गेले, मध्य प्रदेश, ओरिसा, बंगालपर्यंत गेले. सगळं लोकांनी विरोध केला. आसाममध्ये गेले, आसामच्या लोकांनी विरोध केला. अखेरला ते अरुणाचलमध्ये गेले. अरुणाचल लोकांनी विरोध केला आणि विरोध केल्यानंतर परशुरामाचं रागीट स्वभावाचे होते. त्यांनी तो परशु जोरात आपटला, त्यातून थरा निर्माण झाला आणि त्याच्यात तो परशु घुसला. आणि म्हणून हे परशुराम कुंड 14 जानेवारीला ते मोठी यात्रा भरते. आपण कुणी गेलात का? नाही, आपण कुठे ठरलेल्या ठिकाणी जातो. ही त्या काळामध्ये आपल्या ऋषीमुनींनी निर्माण केलेली एकात्मता आपण विसरून जातो आणि ज्या आपल्या सगळ्या सुखसोयी असतील तिथेच आपण पर्यटनाला जातो. म्हणून 14 जानेवारीला नक्की ह्या भागाला भेट द्या की जिथे परशुरामाने ते कुंड निर्माण केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर एक असे आहे की आपण ज्या आपल्या ज्या नद्या आहेत त्या बघा, कोणाच्या नावाने, गंगा, गोदावरी, अशा सरस्वती ह्या नावाने असतात. आणि आपली धार्मिक विधी जे होतात ते ह्या नदीकाठी होतात. कुणी असं गेलं का हो आसाममध्ये की ब्रह्मपुत्रेकाठी जाऊन धार्मिक विधी करूया म्हणून? कुणी ऐकलंय का? नाही. का? त्याच्याबद्दलच्या 2 आख्यायिका आहेत. एक आख्यायिका आहे की ह्या झऱ्याचं पाणी ब्रह्मपुत्रेला मिळालं त्यामुळे ती अपवित्र झाली, म्हणून धार्मिक विधी ब्रह्मपुत्रेमध्ये होत नाही, आज तागायत होत नाही, ही एक आख्यायिका. आणि दुसरी आख्यायिका असं आहे, ब्रह्मपुत्रा ही नदी नाही आहे, तो नद आहे आणि म्हणून आपण नदीची पूजा करतो, आपण देवीची पूजा करतो, पुरुषाची पूजा नाही आपण करतो. आणि म्हणून ब्रह्मपुत्रेची पूजा केली जाते किंवा धार्मिक होत नाही अशी आख्यायिका आहे. आता त्या भागातले कसे लोक दिसतात त्याची थोडक्यात झलक आहे. त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम कसे असतात. तिथले स्वातंत्र्य सेनानी त्या भागातले झाले, पण आपल्याला त्यांची नावं माहिती आहेत का? एकात्मता कशी येणार? आपल्या स्वातंत्र्य सैनिकांची त्यांनी जयंती पुण्यतिथी साजरी केली पाहिजे, त्यांच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या आपण साजरी केली पाहिजे. पण आपण असं करतो का? नाही. मग कशी एकात्मता येणार? नंतर आपण आसाममध्ये आलो. हे आसाम कामाख्या 51 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आपल्याला माहिती आहे, कामाख्या. काझीरंगा सगळेजण जातात त्या ठिकाणी. साधारण किती ट्राईब आहेत आसाममध्ये त्याची ही झलक. हां, जरा फेंट दिसतंय, जरा क्लिअर करा. दिसतंय का सर्वांना? साधारण अंदाज येण्यासाठी ती लोक कशी दिसतात, त्यांचा पेहराव कसा असतो याची थोडी. मग त्या ठिकाणी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये तुकाराम महाराज होऊन गेले, तसे आसाममध्ये शंकरदेव सुद्धा होऊन गेले. त्यांनी वैष्णव धर्माचा प्रचार केला, हे शंकरदेव. आणि लाचित बडफुकन तिथं आसामचा शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं जातं. का म्हटलं जातं?
आपल्याला माहिती आहे शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आग्र्याला कैद झाले होते आणि त्यांना असं म्हटलं जातं त्यांचं राम ह्याचा जो मुलगा होता तो त्याचे जो करार झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यांना असं ते ठरवलं की तुम्ही औरंगजेबामध्ये दरबारात यावं म्हणून जयसिंगचे जे रामसिंग म्हणून त्याचा जो पुत्र रामसिंग होता त्यांची देखभालसाठी शिवाजी महाराजांची देखभालीसाठी त्याला ठेवलं होतं. पण त्याला नंतर शिवाजी महाराजांनी सुटका करून घेतली तेव्हा औरंगजेबाला वाटलं की रामसिंगाने त्याच्यात काहीतरी हात असावा म्हणून त्याला शिक्षा म्हणून 2 लाखाचं त्यावेळी 2 लाखाचं सैन्य देऊन आसाम जिंकून घेऊन ये म्हणून सांगितलं होतं. तेव्हा ते आसामची ही चढाई करण्यासाठी आले होते. पण लाचित बडफुकन तिथे अहोम राज्याचा सरसेनापती लाचित बडफुकन त्यांच्याकडे फक्त 20,000चं सैन्य होतं आणि लाचित बडफुकन हे खूप आजारी होते. तापाने जवळजवळ 4 डिग्री त्यांना ताप होता, फणफणले होते तापाने. आणि असं झालं की तिकडे औरंगजेबाने आक्रमण केलेलं आहे. त्या काळामध्ये त्या ब्रह्मपुत्रा ओलांडूसुद्धा त्यांनी दिली नाही 20,000 सोल्जरांनी आणि म्हणून आपल्याला आसामचा शिवाजी महाराज म्हणून यांची गणना केली जाते लाचित बडफुकनची. नंतर आपण मेघालयात आलो. आणि हा मेघालय ते काही आपले ऐतिहासिक हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत, बघण्यासारखी खूप आहेत. असं वर्षाचे 12 महिने धबधबे आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतील. आणि ह्या ठिकाणी आपल्याला असं दिसून आपल्याकडे वडाचं झाड असतं त्याच्याकडे प्रकारचं एक झाड आहे की त्या झाडाच्या पारंब्या करून त्याचे पूल बनवले जातात. ते 100, 150 वर्षे टिकले जातात. आधीही फक्त मेघालयमध्ये बघायला मिळेल आपल्याला. आणि मेघालय सुद्धा हा अनेक गुहा आहेत. त्या गुहांचा राज्य म्हणून सुद्धा म्हटलं जातं. अनेक हिस्टॉरिकल गुहा आहेत. आणि ही दादांची त्यांची चेरेपट्टी हे फ्रीडम फायटर तिथे त्यावेळी सुद्धा यांनी देशासाठी लढा दिलेला आहे त्या फ्रीडम फायटरनी. आणि त्यांचे फेस्टिवल खासी जयंती आणि गारवा मेन जमाती आहेत त्या मेघालयामध्ये. आणि केवळ एकमेव युरॅनियम मिळण्याचं ठिकाण म्हणजे मेघालय. या ठिकाणी युरॅनियम मिळतं. नंतर आपण आलो नागालँडमध्ये. नागालँडमध्ये आल्यानंतर आपल्याला माहिती आहे वनवासात असताना 5 पांडव भीमाने हिडिंबाशी लग्न केलं होतं. काही ठिकाणी असं म्हटलं जातं हिडिंबा हे हिमाचल प्रदेशातली, पण तेच लोक सांगतात की हिडिंबा ही नागालँडमधली आहे. आणि हिडिंबापूर त्या ठिकाणचं गाव होतं, त्याचा अपभ्रंश होऊन डिमापूर झालं असं म्हटलं. त्या ठिकाणी शिवाजी पार्क एवढं मोठं मैदान आहे. त्या ठिकाणी भीम आणि हिडिंबा तिथे बुद्धिबळ खेळत बसत आणि ते अजून जतन करून ठेवलेलं आहे. हे जे एक जो प्यादा आहे तो जवळ 2.5 ते 3 टनाचा एक प्यादा आहे. कसं काय उचलून ठेवायचे? पण असं म्हटलं जातं ना भीमाला 16 हत्तीचं बळ होतं, तसं जर असेल ते खरं ठेवून देऊ शकते. पण ते अजूनही आपल्याला बघायला मिळतं. आणि त्या ठिकाणी नंतर आल्यानंतर आपण कोहिमामध्ये आलो. आणि कोहिमामध्ये सिमेंट्री हे सगळेजण बघायला जातं. आम्ही म्हणतो सिमेंट्री कशासाठी बघावं? ती कोणाची सिमेंट्री आहे? ज्या ब्रिटिश सैनिक धारातीर्थी पडले आझाद हिंद सेनेशी लढताना त्याची सिमेंट्री आहे. आणि ते आपण का बघायला जायचं? आपण आझाद हिंद सेनेचे सिमेंट्री हे बघायला जायला हवं. पण आपले लोक तिकडचे जाण्यापेक्षा इकडे जाऊन बघतात. आम्ही त्यांना विरोध करतो. पण याची देखभाल कोण करत आहे? ना आपलं केंद्र सरकार करत, ना राज्य सरकार करत. UK युनायटेड स्टेटमधून याची देखभाल केली जाते. त्यांचं म्हणणं असं आहे की जे ब्रिटिशांचे साम्राज्यासाठी जे लढले, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र असेल तोपर्यंत आम्ही त्यांची आठवण विसरणार नाही. पण आपण काय करतो? आणि म्हणून आपण मागे का राहिलो त्याचं कारण हे त्यांचे फेस्टिवल असा हॉर्नबिल नागालँडचा फार प्रसिद्ध हे आहे. ही त्यांची वेशभूषा आणि प्रत्येक ट्राईबची कोणत्या ट्राईबचं हे घर कोणत्या ट्राईबचं हे त्यांच्या रचनेवरून ठरवलं जातं. ही त्याची झलक अशा प्रकारची यांची घरं असतात. आता आपण आलो मिझोराममध्ये. मिझोराम आयझॉल ही त्याची राजधानी आहे. त्यांचे फेस्टिवल आणि ह्या त्यांच्या 4 ट्राईब्स कसे लोक दिसतात त्याच्यावरून त्याची थोडक्यात झलक. आणि नंतर त्रिपुरामध्ये आलो आपण. हे त्रिपुरा ऐतिहासिक स्थळं बघणारा अनेक आपल्याला भेटतील.
आपण श्रीकृष्णाचा नातू जो होता ते राज्य करणार होते. त्रिपुरा सुंदरीशी हे केलं होतं, अशी ती पौराणिक गोष्ट आहे ती त्रिपुरामध्ये. टुरिस्ट प्लेसेस त्रिपुरामधले हे फेस्टिवल आहेत आणि अशा प्रकारची लोकांची वेशभूषा. आणि नंतर आपण आलो मणिपूरमध्ये. हे ते मणिपूर एकूण 16 जिल्हे आहेत. हे तिथली पॉप्युलेशन साधारण 30 लाखाची पॉप्युलेशन आहे. आणि साधारण लोकांची वेशभूषा कशी असते ह्यावरून दिसते, लक्षात येईल आपल्याला. आणि तिथे आपल्याला माहिती आहे, पहिलं राणी गायदूचं नाव आपल्या बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल. त्याच्या अगोदर जदोनाग म्हणून होते मणिपूरमधले, त्यांनी ब्रिटिशशी लढा दिला. त्यांना फाशी दिल्यानंतर राणी गायदूंनी ती पुढे भूमिका उचलून संघर्ष चालू ठेवला. ही ती राणी गायदू आणि तिथले मणिपूरचे फ्रीडम फायटर. आणि ह्या साधारण त्यांचे फेस्टिवल त्या ठिकाणी वैष्णवपंथी लोक मणिपूरमध्ये राहतात. देवळात वगैरे गेला तर कुणी पॅन्ट शर्ट घालून जाणार नाही, पारंपरिक धोती वगैरे घालतात, अजूनही आहे. आता थोडा परिणाम कमी होत चालला आहे. एक इथं श्रीकृष्णाचं मंदिर आहे या ठिकाणी बघण्यासारखं. हे ते मंदिर गोविंदजीचं. अशा प्रकारे पूजा अर्चा दररोज केली जाते. आणि हा मणिपूरला 1000 वर्षाचा इतिहास आहे. क्रोनॉलॉजी 1000 वर्षाची आहे. आणि आत्ता एवढ्या वर्षानंतर ज्या राजाला कैद करून ब्रिटिशांनी इथे ठेवलं होतं त्याला आपण मणिपूर हिल्स म्हणून नाव दिलं होतं. हे किती वर्ष लागली बघा त्याला. आणि मणिपूर लोकांचा एक राग आहे, जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा चांगलं व्हॅली एक काश्मीरसारखी व्हॅली, सुपीक व्हॅली हे करताना वाटाघाटी करताना आपल्या लोकांनी सिरियसली घेतलं नाही आणि ते म्यानमारमध्ये गेलं, ब्रह्मदेशाकडे गेलं. त्यावेळी त्या लोकांनी संघर्ष केला पण आपल्या लोकांनी काही लक्ष दिलं नाही त्या ठिकाणी. आणि त्यांचा समज झाला की भारत काय आपल्याकडे लक्ष देणार नाही. तो दुरावा निर्माण झाला, तो आज तागायत दुरावा आहे. आणि हेच आपण बघितलं ह्या ठिकाणी आपलं आझाद हिंद सेनाचं हेडक्वार्टर जे होतं, पहिला तिरंगा झेंडा आपण 47 साली फक्त आपला तिरंगा झेंडा फडकवला. त्याच्या अगोदर 2 वेळा फडकवलेला आहे. हे अंदमानमध्ये 43 साली 43 साली डिसेंबरमध्ये आणि 14 एप्रिल 1944 साली मणिपूरमध्ये तिरंगा झेंडा फडकला. त्याचा इतिहास आज तागेत कोणाला माहिती नाही. फक्त इतिहास आपल्याला माहिती आहे 15 ऑगस्ट 1947 सालचा. हा जाणून बुजून केलेला प्रकार आहे. आणि त्यानंतर मणिपूरमध्ये आपल्याला तिथे मोठं 2-2.5 हजार फुटावरती मोठं लेक आहे आणि त्या लेकामध्ये फ्लोटिंग हाऊसेस आहेत. आता त्याच्यावर फ्लोटिंग हाऊसेस करणे बंदी आहे, घातलेली आहे, कारण तिथे अतिरिक्त लोक दडून बसायचे म्हणून. हा मोठा लेक आहे इथे. ह्या प्रकारची घरं असायची त्या ठिकाणी, फ्लोटिंग हाऊसेस. आणि साधारण धार्मिक विधी कशा होतात ती त्याची थोडक्यात झलक आहे. आणि ह्या बघितलं असाल बघा, मार्केट, इमाम मार्केट. इमाम म्हणजे आई. तर एकही पुरुष मार्केटमध्ये तुम्हाला दिसणार नाही. आणि जर आमच्यासारखे असे लोक फिरायला गेले आणि आपल्याला त्यांनी पाठलाग केला तिथल्या लोकांनी तर आपण धावत आसरा कुठे घेतो? इमाम मार्केटमध्ये. तिथे कोणाची हिंमत होणार नाही की त्याच्यावरती गोळी मारण्याची किंवा मारून टाकण्याची. ह्या महिला पुढे येतात आणि म्हणून येथे जातात. आणि म्हणून इमाम मार्केट हे फेमस मार्केट आहे. 3 मार्केट आहेत मोठं, जिथे एकही पुरुष दिसणार, तिथं महिला कंट्रोल करतात. आणि हे जे आहे हे मिरची एक प्रकारची जगामध्ये सर्वात तिखट मिरची ती ह्या ठिकाणी सापडते. त्याला मोरोक म्हणतात. काय एक मिरची घातली तर 50 लोकांचा स्वयंपाक होतो. म्हणजे किती तिखट असेल याची कल्पना करा. आणि हा कसा संपूर्ण हा का महत्त्वाचा भाग आहे. ह्या आंतरराष्ट्रीय सीमांनी कसा वेढलेला असल्यामुळे तिथे इतक्या अडचणी असतात आहेत आणि इतका धोका असतो. परत तिथे गेल्यानंतर जेव्हा आम्ही तिकडे प्रवास करतो तेव्हा प्रवास करून कलकत्त्याला आलो का श्वास सोडतो की बाबा आपण जिवंत परत आलो, अशी परिस्थिती या भागामध्ये आहे. आणि साधारण त्या नॉर्थ ईस्टमध्ये 7 राज्यामध्ये किती आतंकवादी संघटनेशी आपल्या आर्मीला मुकाबला करावा लागतोय? 161 आतंकवादी संघटना आहे. जेव्हा देश स्वतंत्र झाला होता तेव्हा एक नागा अतिरेक्यांची संघटना सगळ्याचा आपण बघतो.
तर त्याच्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किती त्यांची पैदा झाली बघा. त्याचा त्या वेळच्या गव्हर्नमेंटचाही हात तोच होता की हा भाग आपल्यापासून गेला तर काही म्हणजे पिकर नाही, कारण हे सगळं धर्माने सगळे ख्रिश्चन आहे, त्यांना काही नाही, त्यांना हवं तसं करावं अशी ती भूमिका असल्यामुळे ही आजची फळं आपण आज भोगतोय आपण. आणि त्याच्यापैकी 40 आतंकवादी संघटना एकट्या मणिपूरमध्ये आहेत, हे लक्षात ठेवा. आज त्यांच्याशी मुकाबला करत आपल्याला काम करावं लागतं. आता कोणत्या आतंकवादी संघटनेचा कुठे प्रभाव आहे यामध्ये दिसून येईल आपल्याला. ती PDF फाईल नंतर हे करा ना. फुल स्क्रीन. त्यालाच क्लिक केलं तर होईल. फुल स्क्रीन असं फुल स्क्रीन दिसायला. आता पुढे घे हे काढा. आता कोणत्या संघटनेचा कुठे मुकाबला त्यांचं पॅरेलल गव्हर्नमेंट आहे आतंकवाद्यांचं हे याच्यावरून दिसेल. साइड वाइज कुछ कर ते मधलं काढा. राहू दे. म्हणजे कोणत्या संघटनेचा कुठे प्रभाव आहे याच्यावरून दिसून येईल. म्हणजे आज सर्व 7 राज्यामध्ये पूर्वोत्तर भागामध्ये कोणाचं जास्त चालतं ते या संघटनेचं चालतं, आतंकवादी संघटना. थोडंसं लहान लहान नको.
म्हणजे जरी आपलं गव्हर्मेंट आपलं तसं गव्हर्मेंट म्हटलं तर नावाला ह्यांच्या प्रेशर काय सर्व कामं हे सांगते जसं होती. समजा एखाद्या मंत्र्याने ऐकलं नाही आहे, मग एक तर त्यांचा कुणीतरी फॅमिलीमधली किडनॅप करतील आणि ओलीस ठेवून खंडणीची मागणी करतील आणि त्यांना हे कॉन्ट्रॅक्टर अमुक माणसाला ते डायरेक्ट करतात, त्या संघटना डायरेक्ट करतात. अशी आज परिस्थिती तिथली आहे. जाऊ दे, होत नसेल जाऊ दे. पुढे खाली राहू दे पण. तो तिकडेच मोठा झालाय म्हणजे. कॉम्प्युटरला मोठा झालाय का? जरा मी सांगा. मग त्यानंतर आपल्या विरुद्ध आंदोलनं कशी चालतात ते दिसतंय आपल्या थोडक्यात. त्याची झलक आहे बघा. योगेश तो राहू दे का. बघा ना. योगेश करे. अशा प्रकारची आंदोलनं तिथे जातात आपल्या विरुद्ध, भारताविरुद्ध. आणि त्यानंतर हे चॅलेंज हे अशा प्रकारची चॅलेंजेस आहेत. आर वी गोइंग टू ॲक्सेप्ट दिस चॅलेंज. अशा प्रकारच्या विरोधामध्ये हे आपल्याला चॅलेंज करायचं आहे. त्यांना आपण सगळे भारतीय एक आहोत हे त्यांना दाखवण्यासाठी आपल्याला तिथे काम करावं लागणार आहे. ते हे चॅलेंज तर ह्या माणसाने हे चॅलेंज घेतलेलं होतं. हे त्यांचं नाव आहे शंकर दिनकर काणे. त्यांनी हे चॅलेंज घेतलं होतं. जे 48 साली वीर सावरकर यांनी म्हटलं होतं की ह्या भागात सुरक्षता हवी असेल, हा आंतरराष्ट्रीय सीमांनी घेरलेला भूप्रदेश आहे, तर रिटायर्ड झालेले आपले सोल्जर जे असतील त्यांची गावं सरहद्दीवरती वसवावा. पण ते काय शक्य नाही. गव्हर्नमेंटने मनावर घेतलं नाही आहे. कोणी ह्यांनी ठरवलं की आम्ही सरहद्दीवरती लोकांची मानसिकता बदलू पण. आणि त्याने हे चॅलेंज शूट केलं. चल लवकर जाऊ दे, काढा ते. आणि ते मणिपूरमध्ये ह्या ठिकाणी गेले. मणिपूरमध्ये म्यानमार बॉर्डरवरती लोकांनी खूप विरोध झाला त्यांना. तर हे जे गाव आहे ह्या ठिकाणी जो खूप विरोध झाला होता, त्या ठिकाणी वास्तव्य करता आलं नाही. ते आणखी दुसऱ्या जागी गेले. आणि ते केल्यानंतर त्यांनी मला सांगून गेले होते, जेव्हा ही तात्पुरती माघार असेल, तुला इथे येऊन काम करायचं आहे. ज्या 3 ठिकाणी आता आपण बाण दाखवलं, ते 3 ठिकाणी त्यांना घोर विरोध केला होता. त्यांना तिथे वास्तव्य करू दिलं नव्हतं. जेव्हा त्यांचं 99 साली निधन झालं, त्यानंतर मी तिथल्या लोकांना एकत्र करून तिथे त्यांची पहिली शाळा 2002मध्ये साजरी केली. ती या गावामध्ये. हे गावाचं नाव आरासो. ह्या ठिकाणी तुम्हाला पाऊल ठेवू देणार नाही आम्ही म्हणून सांगितलं होतं. त्या ठिकाणी आज दौलानी शाळा उभी आहे. त्या शाळेचं नाव आहे ओजा शंकर विद्यालय. ओजा म्हणजे पूजनीय त्यांच्या भाषेमध्ये. शंकर दिनकर काणे त्यांचं नाव आणि विद्यालय आणि मुलं. आता ह्या भागाने तुम्हाला दिसेल की गावामध्ये सर्वात उंच बिल्डिंग कोणाची असेल, याच्यापेक्षा कोणती बिल्डिंग कोणी बांधायची नाही. असा दंडक आहे त्या भागामध्ये. फक्त चर्चपेक्षा उंच कोणी बिल्डिंग बांधायची. त्याची झलक बघा. कसं त्यांचा राज्य करताना आपण जर म्हटलं
की ते मंदिराला जागा द्या म्हटलं तर लोक आपलेच लोक विरोध करते. ते भजन होत आहे, भजनामुळे आम्हाला त्रास होत आहे, आपलेच लोक विरोध करायला येते. सावरकरांनी, वीर सावरकरांनी म्हटलं होतं आपल्याला ख्रिश्चनापासून धोका नाही आहे, मुसलमानापासून धोका नाही आहे, आपला धोका आहे तो हिंदूपासून आहे. आणि त्यात आपण बघतो. आणि त्या ठिकाणी प्रवास करायचा असेल तर हे एकमेव शक्तिमान की तिथे आपल्याला रस्ता नाही आहे, बिन रस्त्याचा खाली डोंगरात उतरतो असं आपल्या मिलिटरीने एक वाहन निर्माण केलं आहे, त्याला शक्तिमान म्हणतात. त्याच्यातून प्रवास करावा लागतो आम्हाला. तो पाण्यात जरी गेला ते इंजिन बंद पडत नाही काय. आणि त्यामुळे हा क्लीनर बघतोय पाणी किती खोल आहे ते, मग त्या पाण्यातून अशा प्रकारे प्रवास करून आम्हाला तिथे काम करावं लागतं. आणि आपले सोल्जर कसे काम करतात आहेत, कसे पाणी पितात आहेत, कशा हालातमध्ये काम करतात आहेत, आपल्याला सगळे इथे आपण मस्त आरामात हे करतो. सोल्जर किती आपल्या ते काम राहतात आहे, सरहद्दीवरती आहेत आणि म्हणून आपण इथे सुरक्षित आहोत हे आपल्या लोकांना पटत नाही. ते त्या कोणत्या परिस्थितीत तिथे सैन्याची सीमेचे संरक्षण करतात आहेत त्याची थोडक्यात झलक आहे. आणि त्या ठिकाणी बघा अशा त्या विरोध जिथे सांगितलं तुम्हाला इथे पाऊल ठेवायला जागा देणारा त्या ठिकाणी ओजाशंकर विद्यालय बनवलं होतं. त्यांचं 99 साली निधन झालं. त्यानंतर 2002 साली त्या सर्व लोकांना एकत्र करून मी ती त्यांच्या नावाने शाळा सुरू केली. आणि मग त्या ठिकाणी मग त्यांची आठवण म्हणून लोकांच्या पिढीला कळावं म्हणून पुतळा बसवला. त्या लोकांनी सगळ्यांनी विरोध केला. आणि आमचा ट्रस्ट एक हे आहे, ट्रस्टला मिळणारे देणगीतून पुतळे वगैरे बनवत नाही. ते तो शिक्षणासाठीच खर्च झाला पाहिजे म्हणून तर पुतळा तर बनवला पाहिजे. कोणाकडे आग्रह करायचा म्हणून काणे कुलप्रतिष्ठानकडे गेलो होते. त्यांना सांगितलं तुमच्या कान्यांचा पुतळा तिकडे उभा करतोय, तुम्ही खर्च करा म्हणून. त्यांनी मान्य केले. त्याचे जे सेक्रेटरी आहेत सुहासराव काणे ते प्रत्यक्ष तिथे आले होते. इतका पुतळा बनवण्यासाठी जो खर्च आला तर 10 पटीने खर्च ट्रान्सपोर्टसाठी आला. पण त्यांचा आपण पुतळा बसवला. हा पुतळा बसवताना त्यांनी धमकी दिली की आम्ही तुम्हाला मारून टाकू. चांगले ठीक आहे. आले एका रात्री मला घेऊन गेले, जंगलात घेऊन गेले आणि त्यांनी 40 लोक होते त्यांच्या कॅम्पमध्ये. माझ्या पुढे AK-47 रॉकेट लॉन्चर आणून ठेवलं. म्हणजे तुम्हाला मारायचं असेल तर एक गोळी पुरेशी आहे, एवढीची काय आवश्यकता आहे. तर त्यांनी सांगितलं त्याच्यासाठी नाही आम्ही तुम्हाला दाखवतो, आमची ताकद तुम्हाला दाखवते. तुम्ही आता इथे आलात असे इथे अनेक लोकांना आम्ही किडनॅप करून मारून टाकल्यात. आता तुमचा नंबर आहे, सांगा काय करावं आम्ही तुमचं. म्हणजे तुम्ही काय कराल ते करा. आता मी एकटाच आहे, तुम्ही 40 आहेत, मी तुमचा मुकाबला करू शकत नाही. मग त्यांनी तो आम्ही तुम्हाला सोडतो पण आम्हाला दरवर्षी 1 कोटी रुपये द्यायचे. तर मी कुठून देणार. ही शाळा चालवण्यासाठी आमच्या लोकांकडे 10,000 15,000 20,000 रुपये भीक मागून शाळा चालवतोय. तुम्ही मला ते 1 कोटी द्या, मी तुमची शाळा चांगली चालवतो. ते म्हणाले तुम्हाला हिंमत कशी झाली असे बोलण्याची. आतापर्यंत जे आले होते ज्यांना मारलं त्यांच्या तोंडातून शब्दस्वार निघत होता आणि तुम्ही मारे कॉलर टाईट करून आमच्याही मुकाबला करताय बोलण्याचा. तुम्हाला भीती वाटत नाही का. मी म्हटलं नाही भीती वाटत. का. म्हणजे हिंदू आहे मी. मग हिंदू काय गोळी लागलं हिंदू ख्रिश्चन दोघेही मरतील, फरक आहे म्हणा मारण्यामध्ये. बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे तो मेल्यानंतर माणसाचं निधन झाल्यानंतर त्याचा आत्मा असतो ना तो त्याच्या थडग्यातच घुटमळत जजमेंटपर्यंत वाट बघत बसतो. केव्हा त्यांची जजमेंट होईल, कयामत येईल की बाबा तू पाप केलं आहे तू नरकात, तू पुण्य केलं आहे तू स्वर्गात, असं असतं. तोपर्यंत तेच जन्म आहे. पण आमच्या हिंदू धर्मात असं नाही आहे म्हटलं. तर काय आहे तुमच्या हिंदू धर्मामध्ये आमचा लगेच पुनर्जन्म होतो म्हटलं. जर तुम्ही मला इथे मारलं तर माझं ज्या ठिकाणी रक्त सांडेल तिथे माझा पुढचा जन्म होईल म्हटलं. आणि मी मग नागा म्हणून जन्माला येऊन तुमचा मुकाबला मी करेन म्हटलं. बघा पटेल का म्हटलं. ते लोक विचार करायला लागले. त्यांची भाषा सुद्धा मला येत होती पण त्यांना मी सांगितलं मला तुमची भाषा कळत नाही, मी दुसऱ्याच भाषेत बोलत होतो. ते काय कुजबूत होते मला कळत होतं. तेव्हा ते सुद्धा एका दृष्टीने घाबरले होते. मला त्यांच्या भाषेवरून दिसून आलं. अरे म्हटलं ते काय परत आहे जन्माला, आम्ही जंगलात राहतो. म्हणजे माझा माणसाचा जन्म होईल कुणी गॅरंटी नाही सांगितलं. भूतसुद्धा होईल. भूत म्हणजे कोण, असंतुष्ट आत्मे असतात ना. पण तुमचा मुकाबला मी करणार, तुम्हाला त्रास देणार, पण आता मी तुमचा मुकाबला करू शकत नाही आहे. ते म्हणाले जाऊन ते कटकट आपण जंगलात राहतो याला नेऊन सोडा. त्याने आणून मला रात्री सोडलं 2 वाजता. पण हे काय झालं आता हे मी कशाच्या जोरावर हे काय खरं नव्हतं, काय माहिती नाही आपल्याला. पण त्यावेळी भैयाजी कान्यांची दूरदृष्टी मला दिसून आली की मला लहानपणी तिथे का घेऊन गेले होते.
माझ्याबरोबर जे शिकत होते, जे माझे मित्र आहेत, ते आता वेगवेगळ्या आतंकवादी गटामध्ये काम करतात. तर समजा एकाने मला दोषीने धमकी दिली तर मी देशपांड्यांना सांगेन, देशपांड्याने धमकी दिली तर मी कुलकर्ण्यांना सांगेन, त्या आपापसात मिटवतात. म्हणजे जयवंत नाही हात लावायचा, त्याचा फायदा मी हा करून घेतो. आणि त्यांनी सांगितलं होतं तुला कुणी तू जा, त्याने आले तर फक्त रिफ्यूज करू नकोस, नाही तर ते गोळी मारून हे करतील, तू जा म्हणून सांगितलं होतं. पण गेल्यानंतर ते मारणारच ना म्हटलं. तर नाही, तू एक प्रकारचा आवाज काढ, आम्ही आजूबाजूला आहोत तुझ्या. अरे तुम्ही येईपर्यंत ते काय वाट बघत राहणार आहे तुमची. पण भैयाजींनी मला एक गोष्ट सांगितली, त्यांच्या गुरुजीने, माणसाचा जन्म आणि मृत्यू हा माणसाच्या हातात नसतो. जर का आपला मृत्यू किती श्वास घ्यायचे आणि किती सोडायचे हे ठरलेलं आहे काय, तर समजा श्वास शिल्लक असतील तर काही ना काही त्याच्यातून मार्ग निघतो. आणि आजपर्यंत असे मार्ग मला 18 वेळा झालेले आहे. 18 वेळा माझा पुनर्जन्म, 18 वेळाचा अनुभव आलेला आहे. एक एक अनुभव सांगितला तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपली झोप लागणार नाही. आणि अशा प्रकारे मग तिथे आम्ही गेले तर त्यांची आम्ही पुण्यतिथी साजरी करतो त्या भागामध्ये 26 ऑक्टोबरला. त्याची ही झलक आहे. जे सगळे विरोध करतात तिथे येऊन त्यांचे नतमस्तकात व्हायला लागले. ही आमची शाळा आहे बघा. हा जो डोंगर आहे, हा डोंगर हा भारतातला, आणि हा जो डोंगर आहे हा म्यानमारला. ही शाळा आहे. तशी मुलं शिकतात आहेत बघा. बेंचेस नाही, बाकडी टाकून आम्ही त्यांना शिकवतो. आणि तिथे 15 ऑगस्ट 26 जानेवारी साजरा केला जात नाही. आम्ही आमच्या शाळेमध्ये आम्ही सुरू केलेलं आहे 15 ऑगस्ट अशा प्रकारे दणक्यात साजरा करतो आणि राष्ट्रगीत म्हटलं जातं. ही आमची दुसरी शाळा. ही पाऊ शंकर काणे विद्यालय. अगोदर आम्ही पाऊ शंकर विद्यालय ठेवलं होतं. लोकांनी विरोध केला. शंकर हे महादेवाचं तुमचं हिंदूंचं आहे, त्यांच्या हिंदूंच्या नावाने देवाच्या नावाने तुम्ही शाळा चालवताय. म्हटलं नाही आहे, हे माणसाचं नाव आहे. त्यांना खरे वाटे ना, पण ते आता म्हणून वादविवादात वेळ घालू नये म्हणून तिथे काणे त्यांचं आडनाव जोडून दिलं, पाऊ शंकर काणे विद्यालय केलं. मग त्यांना वाटलं हो हे माणसाचंच नाव आहे असं. पाऊ म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये पूजली. ही ती शाळा, ही अशा प्रकारची शाळा आहे. दुसरी शाळा ही आता आमची गेल्या वर्षी पावसामध्ये पूर्णपणे कोसळली. डोंगर लँडस्लाईड. आणि ही आमची तिसरी शाळा 2015 साली. आता जे कुकी मैती भानगड चालले ना, या कुकींच्या जमातीमध्ये आमची तिसरी शाळा आहे. त्याला पू शंकर काणे विद्यालय. पू म्हणजे त्यांच्या कुकी भाषेमध्ये पूजली. अशा प्रकारे मुलं आहेत बघा. आम्हाला जागा पुरत नाही, आम्ही जास्त ॲडमिशन देऊ शकत नाही. अशा प्रकारे मुलं येतात आहेत. पण आम्ही सांगतो की आमची एवढी नाही, एका मुलाला तिथे शिकवायला 15,000 ते 20,000 वर्षांना लागतात. जेवढं आमच्याकडे निधी असतो तेवढ्याच लोकांना आम्ही ॲडमिशन देतो. तिसरी शाळा आहे. अशा प्रकारे त्या 3 प्रोजेक्ट आमच्या तिकडे चालतात आहेत. अशा आहे तिन्ही क्षेत्र जे ठिकाणं आहेत हे आतंकवादी अड्डे आहेत त्या ठिकाणी. आणि तिथे जाणून बुजून तिथे अनेक लोकांनी आमच्या वेलविषयानी किंवा आपल्या संघाच्या लोकांनी सुद्धा विरोध केला होता की काही काम नाही झालं पण अशा ठिकाणी जाऊन काम करायचं नाही, कारण काही गॅरंटी नाही. पण मला नेहमी आठवतं की आपली गॅरंटीमध्ये जेव्हा ते माझे श्वास शिल्लक असतील तर काहीतरी मार्ग निघणार आहे ना, कशाला घाबरायचं. मग त्या उद्देश धरून पण आज तागायत जिवंत राहिलो. काम चालू आहे. पुढे बघूया. आता जो जे आयुष्य आहे ते मला बोनस असा वाटतो. काय बरेच लोक साथ देतात आहे, स्थानिक लोक साथ देतात आहे. कितीही बंद असलं तरी लोक ते काय असेल की आम्ही जाऊ शकतो. आता समजा तुम्ही गेलात, तुम्हाला कुठे जायचं आहे, ओजाशंकर विद्यालय, हां तुम्ही जा. तुम्हाला कुठे इकडे जायचं आहे, परत जा. अशा प्रकारे एवढी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. जर आपण खरेच निरपेक्ष भावनेने तर देशासाठी समाजासाठी काम केलं तर कितीही धोका असला, कितीही अडचणी असला तर त्याचं काम करणारा आपल्याकडनं करून घेतो असो, आपण फक्त निमित्त मात्र असतो. म्हणून तिकडची कशी थोडक्यात परिस्थिती जाण्यासाठी हे तुम्हाला साईडचे दाखवलं. जर ह्यामध्ये तुम्हाला काही शंका असेल तर प्रश्न विचारा. सध्या मणिपूरचा प्रश्न सगळीकडे गाजतोय, पेपरमधनं येतोय, लोकसभेत येतोय,
ॲक्च्युली मणिपूरमध्ये काय झालंय, कशी दंगल झाली आहे? ॲक्च्युली मणिपूरचा प्रॉब्लेम आता निर्माण झालेला नाही आहे. हे स्वातंत्र्यापासून 4-4 महिने 5-5 महिने असं बंद असतं काय. हे आम्हाला नवीन नाही आहे, तुम्हाला आता पहिल्यांदा कळलं हे होतं. हे असे त्या सरहद्दीवरती घटना घडतच असतात काय. त्याची कारणं 2 मुख्यत्व आहेत साहेब, एक धर्म आणि चायना. हे 2 मुख्य हे आहेत भारत एकामेकावरती प्रभाव करण्यासाठी. उभे ते बाकीचे ते हे सांगतात तो ट्रायबल हे स्टेटस हवं आहे आम्हाला हे हवं आहे, ते हे फक्त दाखवण्यासाठी आहे. त्यांचा सगळा जो राग आहे, जी हिंदूंची काश्मीरमध्ये ही झाली गत झाली, तशी त्यांना हिंदूंची मणिपूरमध्ये करायची. आता मणिपूरचा जो भाग आहे 92% भाग हा पहाडी भागाने व्यापलेला आहे आणि त्याच्या संपूर्ण पाश्चात्य धर्मीय लोक राहतात आणि 8% भूभाग तिथे हिंदू वैष्णव लोक राहतात. जर जागा विकत घ्यायची असेल का, असा काँग्रेस गव्हर्नमेंटने विचित्र नियम करून ठेवलेला आहे. तर ट्रायबल भागामध्ये तुम्ही जागा विकत घेऊ शकत नाही, स्थायिक होऊ शकत नाही. पण ते आमच्यासाठी ठीक आहे हो पदप्रांतिपाने, पण तिथल्या मणिपूर लोकांसाठी त्या राज्यामध्ये कुठेही जाऊन आपल्याला वास्तव्य करायचा हक्क असायला हवा ना. पण नाही, ते मेजॉरिटी ख्रिश्चन आहे ना, तिथे तुम्ही जागा घेऊ शकत नाही. पण त्यांनी मात्र मैदानात येऊन जागा उत्पन्न घ्यायची. तो त्यांचा प्रभाव वाढायचा चालला, कन्व्हर्शन मोठ्या प्रमाणात व्हायला लागलं आणि असंतोष निर्माण झाला. त्याची फलश्रुती ही आहे. एक भाग. दुसरा भाग असा आहे, अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं राज्य आल्यानंतर तिथे अफीमची शेती व्हायची, ती बंद झाली. आणि हा सगळा मणिपूर, मिझोराम, म्यानमार आणि चायना, भूतान हा गोल्डन ट्रायंगल आहे ड्रग्सचा. त्याचं केंद्र मणिपूरकडे झालं होतं. आणि त्याचा वर्ड माफिया कोण माहिती आहे का तुम्हाला? जगाचा ड्रग्सचा माफिया नाव माहिती आहे का? जॉर्ज सोरोस. आणि त्याचे जी या सगळ्या घटना येतात आहेत, आपल्या विचाराच्या संस्कृती विरुद्ध लोक स्वतः निवडून येतात. देशद्रोहीवरती लोक तुरुंगात आहेत, पण ते निवडून येतात. त्याच्या पाठीमागे जॉर्ज सोरोस, त्याचा पैसा. आपल्या लोकांना पैसा मिळाला का कोणालाही निवडून देऊ शकतो आपण. त्याची हे भारताची गती आज अशी झाली. आणि ते संघर्ष चालल्यानंतर सगळे लोक मोठ्या प्रमाणात शेती, अफीमची शेती 18,000 हेक्टरवरती केली होती मणिपूरमध्ये. तर ते विप्लव त्रिपाठी म्हणून एक कर्नल होते आपल्या आर्मीमधले, त्यांनी सगळी ती उद्ध्वस्त केली. आणि तिथून असंतोषाचा मार्ग सुरू झाला. हे सगळे त्याच्यात भाग घात होते, सगळे पक्षसुद्धा त्याच्यात गुंतलेले होते. ते उद्ध्वस्त केल्यानंतर 2 वर्ष त्यांना रजा मिळाली, घेता आली नाही आहे. म्हणून त्यांची मुलगी आणि त्यांची मिसेस त्यांना भेटायला गेले होते. तिथे राहिल्यानंतर 15 दिवस राहिल्यानंतर ते परत एअरपोर्टला त्यांना घेऊन येत होते. सॅटेलाईटवरून चायनाने डिटेक्ट केलं आणि एका अतिरेकी संघटना सांगितलं त्यांना उडवून द्या. तिघांनी गाडी उडवून दिली. असं झालं. त्याच्यानंतर हा सगळा संघर्ष सुरू झाला. आणि ते सामाजिक ह्याच्यावरती सांगतात आहेत, पण सामाजिक हा नाही आहे. त्याचे अनेक कंगोरे आहेत. त्याच्यामध्ये चायनासारखा देश इथे आहे, ड्रग्ज माफिया आहे, गोल्डन ट्रँगल आहे. जसं श्रीलंका जळत होती त्यावेळी डिक्लेअर केलं जॉर्ज यांनी मणिपूर असंच जळेल, आणि त्याची फलश्रुती आहे. पण 2 जाती जमातीमध्ये हा संघर्ष नाही झाला. नाही, जमाती हे दोन्ही जमाती जे संघर्ष, ते आतंकवादीच्या संघटना होत्या, ते धंदा करत होते. तेवढे लोक मारले गेले का? नाही ना, नाही मारलं गेलं. मारलं गेलं चालू आहे. आता हा संघर्ष कसा निभवायचा केंद्र सरकार सिरियसली विचार करत आहे. तो एवढी साधी नाही आहे की सर्वसामान्यांशी जोडलेला मामला आहे ना. मग त्यांना सुरक्षित ठेवून आपल्याला मनं जिंकायची आहेत त्यांना. तर सरकार त्या पद्धतीने निवडण्याचा प्रयत्न करतोय. आपण आपल्या पद्धतीने त्यांना दुसरी बाजू समजावून सांगितली पाहिजे. आपल्या सर्वसामान्य लोकांचं हे आहे की तिथे जाऊन खरी परिस्थितीचं बाबा हा धंदा कितपर्यंत तुम्हाला चालेल, ही दुसरी बाजू सांगणारा सरकार सांगू शकत नाही, तर सामाजिक संघटना सांगू शकतात. त्याच्यात आम्ही फक्त थोडेसे यशस्वी झालो. त्यांना शाळा आहे, त्यांना वसतिगृह पण आहे. हां, शाळांना वसतिगृह पण आहे मुलांसाठी. वसतिगृहाची खूप मागणी होते, पण आम्हाला नाही करता येते. हॉस्टेल बांधण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. आणखी विद्यार्थी येतील तिथे, खूप विद्यार्थी येतील. प्रयत्न चालू आहे. हां, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटचं येत तिथल्या परिस्थिती अशी आहे, गेली 70-80 वर्ष तिथं गव्हर्नमेंट आहे. गव्हर्नमेंटचा पैसा हा खाण्यासाठी असतो, डेव्हलपमेंटसाठी नाही. 100 त्यातल्या 80% भाग हा इकडे जातो आणि साधारण 15 ते 20% ॲक्च्युअल डेव्हलपमेंटसाठी उपयोग होतो.
त्यातलं एक उदाहरण सांगतो. असं काय ते एक तर गव्हर्नमेंट आपलं आहे हे आपलं मानत नसल्यामुळे जितका पैसा मिळेल त्याचा हडप करायचा आणि परत मागणीसाठी आंदोलन करायचं. काय आहे जे काय मिळतील त्याच्यातला 80% खाऊन टाकायचा, 15-20% फक्त दाखवायचं आणि परत मागणी करायची. हा धंदाच चालू आहे तिथे या भागामध्ये. आणि म्हणून जर आम्हाला तिथे गव्हर्नमेंटची एड मागितली ते आमच्यापर्यंत पोचणारच नाही ना. ती मिळवण्यासाठी 100 रुपये मिळवण्यासाठी 110 रुपये आम्हाला खर्च करावे लागतात. मग ते कशाला घ्यायची त्यांचे. खूप बिकट परिस्थिती आहे. आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाही आहे. आत्ता लोकांना आम्हाला त्याला 50 वर्ष लागली. भैयाजी काने 71 साली गेले होते. तेव्हा त्यांना कुणीही त्या भागामध्ये खोली भाड्याने देत नव्हते. कारण का भैयाजी काने संघाचे प्रचारक होते, अनमॅरिड होते, ब्रह्मचारी होते. तर त्यांना ब्रह्मचार्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा वेगळा असतो. त्यांना म्हटलं हा काहीतरी सामाजिक इथे हा काहीतरी गडबड आहे म्हणून याचं लग्न कार्य संसार झाला नाही आहे, मग त्याला इथे थारा द्यायचा नाही. त्याने ते लगेच ओळखलं. ते कोकणात आले आणि मला घेऊन गेले. माझा मुलगा आहे, हा माझ्या भावाचा मुलगा आहे सांगून आम्हाला खोली मिळाली आणि मग काम सुरू झालं आमचं. पण तुम्ही 12 वर्षापासून गेलात, तर त्यानंतर तुम्हाला निर्विघ्नपणे शिक्षण घेता आलं का? कसं शक्य आहे ते. आता तिथे हे झालं. तिथे भैयाजी 3 वर्ष 2.5 पावणे 3 वर्ष झाल्यानंतर त्यांना असं कळलं का इथे काय काम करणं अशक्य आहे. मग काय करायचं. मग त्यांनी केले काही विद्यार्थ्यांना आपण आपल्या भागात देऊन त्यांच्यावर संस्कार करावेत आणि त्यांच्या माध्यमातून इथे आपण काम करावं. पण ते कोण पाठवणार. तुम्ही हिंदू आहात, तुम्ही सैतानाची पूजा करणारे आहात. सैतान म्हणजे कोण. गणपती. गणपतीचा फोटो दाखवतात ते सैतान बघा, हत्तीचं तोंड, 4-4 हात, विचित्र पाण्याची पूजा करणारे हिंदू लोक. त्यांना एक तर मारून टाकायचं, हाकलून लावायचा, हा नियम तिथे. मग त्यांच्या मुलं कोण पाठवणार. पण भैयाजी काने हे हाडाचे शिक्षक होते आणि माझी दिनचर्या अशी ठेवली होती त्यांनी की बाहेरच्या विद्यार्थ्यांना ते आदर्श वाटेल होतं. पण ते पालक मंडळी म्हणायचे ओझा शंकर तुम्ही आम्हाला जेवणसारख्या मुलांना करा ना. त्यांनी ही त्यांची उत्सुकता जाणली. त्यांना इथे करता येणार नाही, त्यांना मला महाराष्ट्रात घेऊन जावं लागेल. मग त्यांना महाराष्ट्रात पाठवणार होत. तुम्ही हिंदूकडे कसं काय पाठवणार आम्ही. तुम्हाला जर चांगला विद्यार्थी व्हावंसं वाटत असेल तर पाठवा लागेल. मग काही मंडळी तयार झाली. पण त्याने मला विश्वास वाटेना. आणि आमचा विश्वास तुमच्यावरती आहे म्हणून आम्ही पाठवतो, पण तुमचा आमच्यावर विश्वास आहे का. भाईजी म्हणाले हो. मग तुमचा मुलगा आमच्याकडे ठेवा, आमची मुलं तुम्ही घेऊन जा. अशी देवाणघेवाण झाली. तेव्हा ते 10 मला तिथे ठेवून 10 मुलं घेऊन सांगलीमध्ये आले 1974 साली आणि तिथून कामाची आमची सुरुवात झाली. आता हे तिथे मी राहिलो. मला काही करता भाषा येत नव्हती, काय नव्हती. हे शक्य होते का हो. ती एक मोठी स्टोरी आहे, नंतरच्या वेळी सांगेल तुम्हाला. आणखी काय कोणाचे हे लास्टला सांगतो. आणखी काय कोणी शंका असेल तर सांगा. भाषा कुठली आहे? तिथे प्रत्येक ट्राईब वाईज वेगवेगळ्या भाषा, प्रत्येक गावाला एक एक डायलॅक्ट असतो. एक भाषा नाही. तर तुम्हाला जे वाईट अनुभव आले म्हणजे तुम्हाला धमक्या आल्या त्याच्याबद्दल एकदम किस्से सांगा. आता भरपूर आहेत धमक्या आलेल्या. त्यातले 1-2 सांगतो तुम्हाला. एखादे भैयाजीच होते. त्यावेळी मी 6वीत होतो. ते एका गावातून जात होतो, पायी प्रवास करत होतो. प्रवास गेला तर आम्हाला खूप भूक लागली. कुठे काही साधन नाही म्हणून भाईजी एखाद्या घरात गेले. आम्ही खूप चाललो आहोत 25 मैल, आम्हाला काहीतरी खायला द्या. ते म्हणजे ठीक आहे. ते बघतात तर ही लोक आपली काही दिसत नाही आहेत. मग त्यांनी ठेवलं ह्यांना मारून टाकायचं. ठीक आहे. एकाला बोलवलं, 2 जण आले. 50-60 लोक लगेच तयार झाले. त्यांनी विचारलं काय. म्हणे तुम्ही आमचा धर्म, तुम्ही कोणीतरी लहान मुलांना किडनॅप करणारे, तुमचा लहान मुलगा आहे, आम्ही ठरवलं आहे की तुम्हाला आम्ही मारून टाकणार. बघता घासायचं खूप झालं. आता तो आपण पुराणामध्ये किंवा पुस्तकामध्ये आपलं खूप चमत्कार ऐकला असेल, पण माझ्या आयुष्यामध्ये मी अनेक चमत्कार बघितलेले. त्यातला हा एक चमत्कार तुम्हाला सांगतो. ते गेल्यानंतर त्यांनी मारण्याचा निर्णय घेतला. भैयाजी म्हणाले ठीक आहे तुम्हाला मारायचं तर मारा. पण मी म्हटलं काय मारायचं मारा म्हटलं. का मारायचं याने, का आपण काहीतरी मुकाबला यांचा करू. म्हणजे काय नाही. जेव्हा मनुष्य आपल्याला कोणी काही मदत करत नाही तेव्हा देव आम्हाला मदत करतो म्हणाले. तर माझा देवावरती त्यावेळी विश्वास होता, आता आहे. त्यावेळी मला म्हणायचं मी ठाण मानून बसलो. आता बघायचा कसा ईश्वर आम्हाला याच्यातून वाटतो. त्यांनी कुऱ्हाडी आणल्या, 3 पोती आणली, 2 पोते एकत्र शिवली. ते म्हणजे हे कशासाठी. तर भैयाजी 6 फूट उंच होते.
म्हणून 2 पोते एकत्र शिवून त्यांनी ते सॅक तयार केली, यांना मारून पोत्यात टाकून द्यायचं आणि तुझ्यासाठी तू एवढासाच आहे, तू एक पोतं तुला मावशीच एका पोत्यामध्ये खाली. पण त्याच्यामध्ये त्याने विचारलं, पण मी तिकडे भाईजींच्या चेहऱ्याकडे बघितलं, त्यांच्या चेहऱ्यावरती भीतीचा लविश दिसेना. मला एक गुण समजे नाही काय आहे. म्हणजे हे सगळं आपल्या समोर सगळा तमाशा चाललेला आहे, अहो काही तुम्ही बोलत नाही, पण तू काही घाबरू नकोस, त्याचा तू मार्ग निघेल. मग कसा मार्ग निघेल बघूया आता. मग त्याने विचारलं तुमची शेवटची इच्छा सांगा काय आहे ती. तर म्हणजे ते म्हणाले आमची शेवटची इच्छा काय, आम्हाला खूप भूक लागली आहे, जेवण घाला आणि तुम्हाला जे काय करायचं ते करा. म्हणजे एवढं इझिली सांगता तुम्हाला. भैयाजी काणेंचा देवावरती खूप विश्वास आहे, खूप होते, पण ते आपण कल्पना नाही करू शकत. ठीक आहे, त्या जेवण करताना 15-20 मिनटं गेली त्याच्यामध्ये आणि त्याच्यानं अचानक एक कोणतरी वाटसरू आला. तो म्हणाला तुम्ही काय करताय, ही मोठी किती व्यक्ती, मोठी किती त्यागी आहे तुम्हाला माहिती आहे काय. त्याने त्यांना लेक्चर दिलं, सगळं शांत झालं. 4 तास चाललेला राडा 4 मिनिटं संपला. आता मला गेलं, मग ते म्हणाले तुम्ही आता प्रवास करायचा त्याच्यातून ते जंगल लागणार तिथपर्यंत पोचवायला आले. ते हे करत असताना ते झाले त्या गावात 1 वर्ष राहिल्यानंतर आपण एका म्यानमारच्या बॉर्डरवरती मला ठेवून भैयाजी इकडे आले. 7वी 8वी 9वी मी तिथे गेली. तर त्यांना वाटलं की 10वीत जर हा एकटा राहिला तर हा पास होणार नाही, म्हणून मला सांगलीत बोलवून घेतलं. काय सांगलीत बोलून 10वी 6वी ते देऊन सांगलीमध्ये 75-76ला तिथे देऊन मी परत 11वी 12वी तिकडे गेलो. तिकडे गेल्यानंतर त्या ज्या जिल्ह्यामध्ये मग त्यांनी 3 वर्ष झाल्यानंतर मला गाव बदलायची परमिशन दिली. मग मी जिल्ह्याच्या ठिकाणी आलो आणि तिथे आल्यानंतर जे त्या गावात ज्या ठिकाणी आम्ही पायी जाताना मारण्याचा ज्यांनी कट रचला होता त्या मुखियाकडे मी गेलो आणि त्यांना सांगा नमस्कार केला. म्हटलं ज्याने आम्हाला वाचवलं त्याचं माझं घर दाखवा, मला त्याला नमस्कार करायचा आहे. हो हो म्हटलं, अमुक सारी आम्ही मारायचं गेलं होतं, पण ते इथे राहत नाहीत. म्हटलं असं कसं शक्य आहे, ते तर तुमच्याशी बोलले, तुमच्या भाषेत बोलवते. ते म्हणाले आमची भाषा जाणणार असं रे तुमचा मनुष्य, पण आमची भाषा जाणणारा. ते मला काय खरं वाटे ना. मी जवळजवळ 4 वर्ष तो भाग सगळा पिंजून काढला, पण तो काय मला सापडला. पण एके दिवशी असा कपड्याला हात लावून बसलो होतो आणि म्हटलं मला लगेच आश्चर्य वाटलं, अरे किती आपण मूर्ख आहोत म्हटलं. जे त्यावेळी भाईजींनी सांगितलं आपण जर आपलं आयुष्य श्वास शिल्लक असतील तर कसाही त्याचा तो मार्ग निघतो. तो कुणी कुत्रा मांजर कुणी वाटसरू येईल तुला वाचवेल. हा वाटसरू देवाच्या रूपाने तो देवच असा प्रत्यक्ष येईल असं नाही, तो कोणाच्या माध्यमातून आपली सुटका होते. हा पहिला चमत्कार मी बघितला. मी माझ्या पुस्तकात तो लिहिलेला आहे. मला त्या माणसाचा चेहरा अजून डोळ्यासमोर दिसतो. तो काय आज तागायत कुठे सापडला नाही. मग देवदेव म्हणजे काय, असाच येऊन कुठेतरी आपल्याला कोणाच्या माध्यमातून वाचवतो. असं अनेक वेळा झालेलं. हां हां आता एक पहिलं ते पुस्तक आहे अश्रू ईशान्य ते मिशन मणिपूर, त्याची 3री एडिशन चालू आहे आता सध्या. आणि आत्ता सुधीर जोगळेकरांनी ओजा शंकर म्हणून एक पुस्तक लिहिलं आहे. आता ही भैयाजी काण्यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे म्हणून आम्ही ठिकठिकाणी प्रोग्राम करतो. 15 ऑगस्टला मोठा कार्यक्रम आहे, 5 सप्टेंबरला. त्याच्यात पूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत त्या कार्यक्रमाला येणार. हां सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट तिथे होते, पण तसं काय तो सरकारचा पैसा काय अजूनपर्यंत जोपर्यंत तिथला नागरिक सुज्ञ होत नाही तोपर्यंत डेव्हलप शक्य नाही. ह्या सगळ्या आतंकवादी संघटनांचं राज्य चालतं, त्याच्यातून जर स्थानिक लोक म्हणणार की हा सगळा चुकीचा भाग आहे, पण त्याच्यातून त्यांना सुशिक्षित करणं आपलं काम आहे ना, तर आपण कमी पडतो याच्याला. म्हणून त्यांचा पोट जास्त आहे. म्हणून जर प्रत्येकजण काय आपल्या देशाच्या रक्षकाला 1-1 कोटी सेवन घेऊन जायची आवश्यकता नाही आहे. आपण अनेक मार्गातून त्या भागामध्ये आपण करू शकतो. हे आमच्या कामावर आम्ही सिद्ध करून दाखवलं आहे. फक्त लोकांचे आम्हाला सहकार्य हवं आहे. फार तिथे इंडस्ट्रीना भाग नाही आहे, कारण खूप अशा असंतोष ह्याच्यामध्ये राज्यामध्ये कोण इंडस्ट्रीला जाईल. आणि मग इंडस्ट्री नसल्यामुळे रोजगाराचा खूप प्रश्न आहे. म्हणून त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करणं हे आपलं काम आहे. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग देऊन, जेणेकरून आतंकवादाकडे ते वळणार नाही. हां तिथे शाळा कॉलेजेस आहे, सगळं आहे. फक्त आपल्या विचाराचं नाही तेवढंच भाग आहे. आणखी किती संघटना काम करतात? हां आणि कोणकोणत्या संघटना
तशा संघटना तिथे भारतीय मजदूर वनवासी कल्याण आश्रम आहे, सेवा भारती म्हणून काम करते, विवेकानंद केंद्र आहे. पण हे जे सगळे आहेत ते जिथे हिंदू व हिंदूच्या जवळ असणाऱ्या लोकांमध्ये काम चाललं आहे. आमचं जे काम चाललं आहे ते देशाविरुद्ध लोकांच्यामध्ये आमचं काम चाललं आहे. आणि आम्ही ठरवलेलं आहे, आम्ही काम शहरामध्ये आणि जिल्ह्याच्या ठिकाणी करणार आहे. सगळ्या बॉर्डर ते इथं तेथे बॉर्डर क्रॉस करून तो अतिरेकी येतो, त्या गावामध्ये येतो, त्या गावातच आपण ठाण मांडून बसायचं आणि गावाच्या लोकांची मानसिकता अशी करायची की त्यांनी त्यांना विरोध केला पाहिजे. हे आमचं काम. नाही ना, सहकार्य मिळत ते द्यायला तयार आहे, पैसा तो देणारा आमच्यापर्यंत पोचतच नाही ना. काही ना, तो जो पैसा देते तो गव्हर्नमेंटच्या चॅनल, गव्हर्नमेंट बदललं तर ब्युरोक्रेसी आपली नाही आहे ना. ते मार्ग त्यांचे साठेलोटे चालू असतात. आम्हाला एकदा गव्हर्नमेंटने 10 लाख देण्याचं डोनेशन देतो, वसतिगृह बांधण्यासाठी दिलं होतं. ठीक आहे म्हटलं, ते आम्हाला काय तर 10 लाख देत नाही, चेक देत नाहीत. ते काय तुमचं घर द्या, आम्हाला हॉस्टेल बांधून द्या, आम्ही हॉस्टेल बांधून देतो. ठीक आहे, आम्ही तुमचे 4-5 महिन्यात बांधून देतो म्हटलं. मी कलेक्टरकडे गेलो, सांगितलं देतो बांधून. मला 4-5 महिने 5व्या महिन्यात मला त्यांचा फोन आला, पण तुमचं काम झालेलं आहे, बघून या. मला आश्चर्याचा धक्का बसला. बघितलं तर काय 4 खांब उभे होते, वरती पत्रा टाकला होता. 10 लाख संपले. मी त्याचं व्हॅल्युएशन केलं तर 1.25 लाख रुपये झाले होते. मी गेलो कलेक्टरला भांडायला, काय चाललं आहे म्हटलं तुमचं. जेवण जरा शांत हो, शांत हो. कसला शांत होतोय. मग ते त्याच्यासमोर बसले लोक उठून गेल्यानंतर त्याने मागचा पडदा बाजूला केला आणि त्या संघटनेची नावं होती. या संघटनेला 20%, त्याला 15%, त्याला 25%, त्यांच्या याच्याप्रमाणे. म्हणजे उरले ते तुमचं काम केलं, ते जर नाही दिलं असतं त्या कॉन्ट्रॅक्टरला मारून टाकलं असतं. ती ते परिस्थिती आहे. आपल्याकडे कसे गुंड गल्ली ते गुंड वगैरे असतात की नाही, बांधकामासाठी कुणी आलं, ताईंना खूप त्रास झालेला आहे त्याच्यातला. तसं तिकडे ह्या आंतरराष्ट्रीय संघटना करतात. तिथे हे मेजॉरिटी सगळे लोक ख्रिश्चन असल्यामुळे इंग्लिश मिडियममध्ये चालतो. ते सगळे इंग्लिश ख्रिश्चन असल्यामुळे या आमच्या माध्यमातून गेलेली मुलं तर आता आम्हाला ह्या भागामध्ये काम करण्यामध्ये सहकार्य करतात. बदलते. आता 15 वर्ष जिथे ते आम्हाला, आता बघा ना, आता जे चर्चा झाली मध्ये रांचीमध्ये प्रांत प्रचारकांची बैठक होती, त्याने खूप मोठी आमच्या कामामध्ये चर्चा आली. एकमेव, बाकी सगळी कामं बंद आहेत, पण एकमेव काम आहेत, कोंडविल करायचं काम चालू आहे म्हणाले. तर लोकं आता विचार करायला लागले. पण खूप त्याच्या मागे आता हे का यशस्वी झालं त्याचं कारण कोणाला कळत नाही आहे. भैयाजी कान्हेंनी काय विचार केला असत. मी त्या भागामध्ये लहानपणी गेल्यामुळे तर त्या वातावरणात वाढलो. त्यांची भाषा सहज, मी शिकलो नाही ती भाषा सहज. लहानपणी कोणतीही भाषा लवकर येते ना, तशी मला भाषा सगळी येतात. आणि ते बरेच लोक माझ्या ओळखीचे अलीकडे पलीकडे असल्यामुळे ते मला ओळखतात. एक सोपं झालं. तशी प्रत्येक कार्यकर्ता जाऊन तिथे आपल्याला पुरून घ्यावं लागेल. का ते बी जर आपल्याला वटवृक्षात रूपांतर करायचं, ते बी जे असेल ना ती कुजली पाहिजे, मग त्याला अंकुर येतो ना. तसं ते आपल्याला कष्ट करून काम वाढवावं लागेल, तर होईल. काम होणार, अशक्य असं काही नाही आहे. ते बाहेर जातात. आता कधी अडचणी आलं तर आम्ही त्यांना परत धावत येतात आपल्या मस्तीसाठी. आर्थिक मिळत नाही, बाकी सगळं सहकार्य मिळतं. हां, त्यामुळे आर्थिक म्हणून बाकी सहकार्य मिळतं ना. आमचे सगळे विद्यार्थी आमच्या संपर्कात असतात. हा, बरेचसे आहेत तिथे करतात, कॉलेज शिकतात, काही शेती करतात, काही नोकऱ्या करतात, काही शिक्षण झालेले आहेत. असं वेगवेगळ्या माध्यमातून काम. या भागात कमी आहेत, ते आहेत तिकडचे लोक, पण ते आपल्या विचाराचे नाही आहेत. तर आपले विचार करतात. आपलं अजून छोटं काम आहे ना, आणि तिथे काम करणं म्हणजे पैशाचा खेळाशिवाय भयंकर प्रवास किती कठीण असतो. आता जवळ 450 विद्यार्थी आहेत तिन्ही शाळातनं. तेच वाढवायचं आहे आम्हाला. तसे आम्हाला सहकारी लोकांचा लाभ आहे तसं वाढवा. शाळा साध्या आहेत आमच्या पत्र्याच्या वगैरे असे, त्या चांगल्या सुधारायच्या आहे. पाऊस खूप असतो, पाऊस आणि हिवाळा
उन्हाळा फक्त 1.5-2 महिने असतो. 2च सीझन. एका मुलाचं साधारण काय खर्च? साधारण एका मुलाला वर्षाचं शिक्षण द्यायला 15-20 हजार लागतात आम्हाला. असे जर विद्यार्थी दत्तक घेणारे लोक आपल्याला भेटला तर तेवढ्या विद्यार्थ्यांना आम्ही तिथे ॲडमिशन देऊ. शिक्षक अनेक आहेत, इकडचे मुंबई पुण्याचे जाऊन येऊन असतात. दरवर्षी आम्ही शिक्षकांचं ट्रेनिंग घेतो. इकडचे चांगले शिक्षकांना एज्युकेशनिस्ट लोकांना घेऊन जाऊन 8 दिवसांना ट्रेनिंग देतो. वर्षभराचा करिक्युलम आखून देतो. त्याप्रमाणे अंत्यकरण बरोबर शिकवतात की नाही बघतो. मग आमची तुलना मिशनरी शाळेबरोबर होते. आमचा कोणताही इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांचं नावं आहेत. त्यामुळे ते म्हणतात आम्ही मिशनरी शाळेत जाणार नाही, पण आम्ही तुमच्याकडे येऊ. अशी परिस्थिती आम्हाला निर्माण करावी लागते. इतकं आपल्याला हे करावं लागतं. एखादं काम घेतलं खूप काळजीने ते वाढवावं लागतं. स्वामींचं घर ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने सहकार्य करू? म्हणजे स्वामींचा आशीर्वाद असेल तर आम्हाला काहीच काही पडणार नाही. नक्कीच काही पडणार नाही मला. आता आम्ही प्रत्येक शाळेमध्ये आम्ही स्किल डेव्हलपमेंटचं करायचं बघतोय. असे अनेक प्रकारचं काय, पण त्या सगळ्यासाठी पैसा लागतो ना. गव्हर्नमेंटचं होणार याला अजून 100-50 वर्ष लागतील. गव्हर्नमेंटचा 100 रुपये पुरेपूर 100 रुपये त्याचा उपयोग होणार. ही माणसं गेली पाहिजे. आता अरुणाचलमध्ये बदल झाला आहे. तर अरुणाचल विवेकानंद केंद्रातले अनेक शिकून गेलेले विद्यार्थी आता ब्युरोक्रॅसीमध्ये असल्यामुळे त्यांचं सहाय्य मिळतं ना. तसं ह्या भागात होईल तेव्हाच होईल. आणि अरुणाचलमध्ये धार्मिक वाद नाही आहे. ते सगळे बुद्धिस्ट असल्यामुळे दलाई लामाचे अनुयायी आहे. चायनाला ते विरोध करतात. आणि ते बाकी अन्य प्रांतात आसाम आणि अरुणाचल सोडलं तर अन्य प्रांतामध्ये फार मोठ्या समस्या आहे. आणि जिथे समस्या आहे तिथेच काम करावं असं आम्ही ठरवलं. म्हणून आम्ही आसाममध्ये वगैरे काम करणार नाही. तिथे सरहद्दीवरचे जे गावं, मोठी गावं पकडून तिथे शाळा काढायच्या आणि त्या लोकांच्यात मिसळायचं. आम्ही तिथे गेल्यानंतर पोलीस आर्मीला भेटत सुद्धा नाही. कारण त्यांना समजेल यांचा आर्मीशी संबंध आहे, हेर वगैरे असले तर आम्हाला मारून टाकतील. म्हणून कितीही कष्ट झाले, शेजारी आर्मीचा दवाखाना आहे तरीसुद्धा आम्ही तिथे जाऊन औषध घेऊ शकत नाही. मग त्यांची खात्री पडली हे लोक नाही आहेत तसे आता, आणि म्हणून ते आम्हाला वाचवतात. आणि म्हणून आम्ही त्याचं यशस्वी आहे. हे काही पथ्य खूप पाळावी लागतात. ती जर काटेकोर पाळली तर काम करायला अडचण काहीच नाही. फार कठीण आहे. आता कोणाचे सगळे प्रश्न असेल तर मी कसा तिथे राहायला तयार झालो याची स्टोरी सांगतो. आहे ना वेळ? हां, बाकी कोणाचे प्रश्न आहेत ना आता? काय असतील तर सांगा. तर आता तुम्हाला वाटेल बा एवढा 12 वर्षाचा तिथे कसं काय गेला, काय काही निशून्य होतो. म्हणजे जसा दगडाला मातीला आकार द्यावा तसा मला माझे शिक्षक मिळाले. असे शिक्षक मिळाले की त्याने बरोबर चांगला आकार दिला गेला. मनुष्य जन्म घेतो तो त्याला काहीच नसतं. तो तसा समाजात राहतो. त्याचा मित्रमंडळीच वाढतो. तसे ते मित्रमंडळ असतील तसं तो पुढे पुढे होतो. जर त्याला चांगले संस्कार मिळाले तो चांगला होतो. जर त्याला वेगळ्या लोकांचे संस्कार मिळाले तो उळतो. हे पथ्य भैयाजी कानेनी बरोबर ओळखलं होतं. आणि तिथे म्हणून मला त्यांनी घेऊन गेले होते. ते संस्कार झाले ते फार उपयोगी पडले मला. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी जेव्हा झालं लोकांची त्यांची वाटाघाटी सुरू झाली स्थानिक लोकांची. कसं तर तुमचा मुलगा तुम्ही आमच्याकडे ठेवलात तर आमची 10 मुलं आम्ही तुमच्याकडे देऊ. ते म्हणाले हो. घरी आल्यानंतर म्हणाले हो काय मी नाही राहणार इथे. म्हटलं कसं ना मला भाषा येत नाही, काय येत नाही. नाही तुला राहायचं आहे म्हणून मग त्याने एक गोष्ट सांगितली. हे बघ, शिवाजी महाराज आग्र्याला गेले होते तेव्हा संभाजी महाराजांचं वय किती होतं? 8-9 वर्षाचेच होते ना त्यावेळी. पण जेव्हा त्यांनी सुटका करून घेतली तेव्हा संभाजी महाराजांची सुटका अगोदर केली आणि काशीच्या एका ब्राह्मणाकडे त्यांची व्यवस्था केली होती. आणि नंतर शिवाजी महाराज केले होते. बघ ते करू शकतात, तू का नाही करू शकणार? अरे ते काय म्हटलं, पुस्तकात ते छत्रपती शिवाजी यांची कशी तुलना करता. माझे आई वडील अशिक्षित शेतकरी कुटुंबातले, मी नाही राहणार म्हटले. नाही, ते मला सोडलं नाही. त्यांनी मला दुसरं उदाहरण दिलं. दुसरं गुरु गोविंद सिंगचं. गुरु गोविंद सिंगच्या 2 मुलांना औरंगजेबाने भिंतीत चिणून मारलं. ही स्टोरी तुम्हाला सगळ्यांना माहिती होते. त्या जोरावर सिंग आणि फतेह सिंग. तो जोरावर सिंग मोठा होता, फतेह सिंग लहान होता. जेव्हा भिंत
हे करत करत गळापर्यंत आला तो फत्तेसिंग घुसमटायला लागला. तेव्हा जोरावर सिंग रडायला लागला. तेव्हा फत्तेसिंग म्हणतो, दादा रडतो, तू घाबरलास का? नाही, म्हणजे घाबरलो नाही, ह्या जगामध्ये मी पहिला आलो आणि तू माझ्यानंतर आला, पण तू अगोदर जाणार आहे, मी तुझ्यानंतर जाणार, तुला मदत करता येत नाही म्हणून मला वाईट वाटतंय. तू म्हणे काय, तू विचार कर थोडा मनाला, तुझा हात वरती पोचत असेल ते एक वीट खाली टाक, मी त्या विटेवरती उभा राहीन, आपण समपातळीत येऊ. जेव्हा देशावरती आपलं संकट येतं, समाजावर संकट येतं, असंच असंच आपण बलिदान करू देशासाठी, समाजासाठी करू. ते किती वर्षाचे होते? ते 8-9 वर्षाचेच होते. तू तर 11-12 वर्षाचा आहेस म्हणाले. तर ते पुढे गुरु गोविंद सिंग अवतारी पुरुष आणि त्यांची तुलना तुम्ही करता, मी नाही राहणार. रात्रीचे 2 वाजले होते, त्यांनी मला सोडलं नाही. आणि त्यावेळी मला तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली. ती गोष्ट अशी होती, आमच्या कोकणामध्ये आहे ना, शिकारीला लोक गेलं का काय होतात, पशुपक्षी दळून बसतात ना, ते त्याला आग लावतात आणि त्यामुळे पशुपक्षी सैरावैरा पळतात आणि मग शिकार करतात. तर तेसाच एक डोंगर आग लागली होती आणि मोठमोठे पशुपक्षी सैरावैरा पळत होते. तेव्हा त्या असताना तिथली एक चिमणी, स्पॅरो, सर्वात लहान, एक खाली डबकं होतं. त्या डबकात ती पाण्यामध्येही करायची आणि शिंपडण्याचा प्रयत्न करायची आग लागलेल्या डोंगराला. तेव्हा मोठमोठे पक्षी होते, ते म्हणाले, हे चिमणे, तुझा जीव तो काय, जरा वारा असला तरी तू हे होऊन जाशील आणि काय तू मरशील, तू पळून जा. त्या चिमणीने एक उत्तर दिलेलं आहे, जेव्हा माझा देश जळतोय, जेव्हा माझ्या देशावर संकट येतं, तर माझा जरी जे कमी ताकद असली तर मी मुकाबला करण्याचा प्रयत्न करेन, पण तुमच्यासारखा पळपुटेपणे पळून जाणार नाही. जेव्हा ह्या डोंगराचा इतिहास लिहिला जाईल तर माझं नाव स्वरक्षणाने लिहिलं जाईल आणि तो तुमचे पळपुटे म्हणून तुमचं नोंद होईल. ते सांगितलं तर माझ्यावर थोडासा फरक पडला आणि मी राहण्याचा निर्णय घेतला आणि पुढे इतिहास असा झाला. धन्यवाद.